नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो आज आपण बघणार आहोत बेटा मी ऐकतो आहे या 9वीच्या टेक्स्टबुक मधील प्रश्न उत्तरे। तर हा बेटा मी ऐकतो आहे या पाठाचे टेक्स्टबुक मधील स्वाध्याय आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर तुमचा जास्त वेळ न घेता चला आपण सुरू करूया 9वीच्या टेक्स्टबुक मधील स्वाध्याय। प्रश्न पहिला, योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा। लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण यामध्ये 4 पर्याय आहेत। 4 पैकी तिसरा पर्याय बरोबर आहे। तर तिसरा पर्याय, उत्तर, नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती। लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला कारण यामध्ये सुद्धा 4 ऑप्शन आहेत। तर पहिला वाला, 12 वर्षाचा मुलगा शांतपणे वाजवत होता। प्रश्न दुसरा, आकृती बंद पूर्ण करा। शिरीषची स्वभाव वैशिष्ट्ये, 4 स्वभाव वैशिष्ट्ये कोणती? पहिल्या बॉक्स मध्ये येणार भोचकपणा, दुसऱ्या बॉक्स मध्ये येणार आत्मविश्वासू, तिसऱ्या बॉक्स मध्ये उत्तर येणार आगाऊपणा, चौथ्या बॉक्स मध्ये येणार धीटपणा। जोड्या जुळवा। पुढील 2 चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा। पाठातील असे शब्द शोधा। धीट, हजर, सुंदर, स्तुती। या ठिकाणी काय शब्द आहेत? दुसऱ्या बॉक्स मध्ये भित्रा, गैरहजर, कुरूप, निंदा। या दोन्ही बॉक्स मधील शब्दांची या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहे। अ विभाग, ब विभाग। 1, धीट, भित्रा। 2, हजर, गैरहजर, सुंदर, कुरूप, स्तुती, निंदा। खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा। परिणाम, घटना। तर पहिला परिणाम, वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते। घटना, व्हायोलिन खाली ठेवून गुरुजींनी नानाकडे पाहिले। 2, शिरीषला वारंवार खेद वाटायचा। उत्तर, घटना, नानांना काहीच ऐकू यायचे नाही। प्रश्न 5वा, खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्यप्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा। 1, वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षकाचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे। उत्तर येणार, वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे जीवाचे कान करून ऐकले पाहिजे। 2, आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी। उत्तर येणार, आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी। 3, उत्तम वादनाने लेखकाचे शिरीष बाबतचे मत चांगले होते। उत्तर येणार, उत्तम वादनाने लेखकाचे शिरीष बाबतचा ग्रह चांगला झाला। प्रश्न 6वा, खालील शब्द व त्याचे अर्थ यांच्या जोड्या लावा। अगट, बगट। 1, कोलाहल म्हणजेच गोंधळ। 2, अगतिक, गरजू, तऱ्हेवाईक, विचित्र, मुसाफिर, प्रवासी, उद्युक्त, प्रेरित। प्रश्न 7वा, स्वमत लिहा। शिरीष मधील तुम्हाला समजलेली गुण वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा। उत्तर, शिरीषचे आपल्या वडिलांवर मनापासून प्रेम होते। केवळ त्यांना आनंद मिळावा म्हणून त्याने वाद्यवादन शिकण्याचे कबूल केले। त्याचा आत्मविश्वास खूप दांडगा होता। प्रथम कार्यक्रमात त्याने धीटपणे व शांतपणे फिडलवर भूप राग वाजवला। भरपूर मेहनत करण्याची त्याची मानसिक तयारी होती। त्याच्या वादनावर त्याची निष्ठा होती। नानांच्या मरणाने तो खचला नाही, उलट सूर व मात्रेचाही फरक न करता उत्कृष्ट वादन त्याने सादर केले होते। प्रश्न 7वा मधला शिरीषची
भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: एखादी कला आत्मसात करायची असेल तर तनमन एकाग्र करून निष्ठेने कार्य करायला हवे. उच्च आत्मविश्वास व अपार मेहनत यांची सांगड घातली तर तुम्ही कला संपादन करण्यात यशस्वी होता. आवडीचे रूपांतर निष्ठेत व सरावाचे रूपांतर प्रेमात झाले की कलेची सिद्धी प्राप्त होते. हा संदेश शिरीषची भूमिका आपल्याला देतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे बेटा मी ऐकतो आहे या पाठाचे टेक्स्टबुक मधील प्रश्न उत्तरे आज आपण बघितले आहे. सर्वांना हे कळले असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला कळला असेल, आवडला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून तुमच्या बरोबर आपल्या मित्रांचा सुद्धा या ठिकाणी फायदा होईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.